चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय। भोंदूबाबा खरात प्रकरणी चाकणकरांनी राजीनामा दिला असून वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं चाकणकरांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय। राजीनामा देत असताना स्वेच्छेने देत असल्याचं चाकणकरांकडून स्पष्ट करण्यात आलंय। राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून वैयक्तिक कारणाने राजीनामा देत आहे। मी स्वेच्छेने सदर राजीनामा आपल्याकडे सादर करत आहे। माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल मी ऋणी आहे। भविष्यातही आपलं असंच सहकार्य राहील असा विश्वास। रुपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये हे महत्त्वाचे मुद्दे लिहिलेले आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी दिलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केलाय। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, पीडिताचं चारित्र्य हनन करणार असेल आणि त्याच्यामध्ये त्या मिरक्या त्याच्यात वाटून की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं जर वागणार असेल तर मी पुन्हा सांगते, भगवान के घर देर है अंधेर नाही। पण लढाई अजून संपलेली नाही की रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही। रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत आणि महत्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे। तर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आपला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ताबडतोब त्यांनी राजीनामा दिलाय। मुख्यमंत्र्यांचे आदेश आले त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केलाय। स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यानंतर आता काही प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती आणि हा राजीनामा झाल्यानंतर आता त्यांना सह आरोपी केलं पाहिजे या प्रकरणामध्ये अशी देखील मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे। त्यामुळे आताची सगळ्यात मोठी बातमी, खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय। ज्यांना पदावर बसवलं आहे ते जर त्यांचे कर्तव्य करणार नसतील, ते जर लोकांची मदत करणार नसतील, न्याय देणार नसतील तर त्यांनी राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे। म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या आणि ते अभय देत असताना त्या संविधानिक पदावर बसून हे काम करत होत्या। त्याच्यामुळे 2 दिवसापासून समस्त महाराष्ट्राच्या महिलांच्या वतीने त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही माननीय सुनेत्रा वहिनींना सुद्धा मागणी केली होती। महायुतीतल्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांचा राजीनामा घेतलेला आहे।